कराड संदर्भातले मोठी अपडेट आहे, कारण मोस्ट वॉन्टेड असलेला वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करण्याची शक्यता आहे। सकाळी 11 वाजता सीआयडी ऑफिसमध्ये तो हजर होऊ शकतो। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। सीआयडीची 9 पथकं वाल्मिक कराड याच्या पाठीशी आहे। आपण बघतोय वाल्मिक कराड आज सरेंडर करू शकतो ही शक्यता सध्या वर्तवली जाते आहे। मोठी बातमी आहे, आपण बीड मध्ये सरपंच हत्या प्रकरणी सध्या गाजत असलेला आपण बघितलं आणि सरपंच हत्या प्रकरणी ही मोठी अपडेट, कारण वाल्मिक कराड ज्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस कसून तपास करतायत, चौकशी करतायत, राजकीय धागेदोरे सुद्धा या प्रकरणामध्ये असल्याची शक्यता वर्तवली जाते। असा हा वाल्मिक कराड आता थेट पोलिसांना सरेंडर करणार असल्याचं कळत आहे। खरंच वाल्मिक कराड हा शरणागती पत्करणार का हे बघणं आता महत्त्वाचं असेल। मात्र आज 11 वाजता तो सरेंडर करण्याची शक्यता आहे। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड देत आहेत। सागर, आपण बघितलं होतं वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन सुद्धा पुण्यातलं आहे असं कळत होतं आणि आज पुण्यातच तो सरेंडर करणार अशी ही शक्यता आहे। काय अपडेट या प्रकरणात? नक्की तपास पथकाने बीडमध्ये तपास केल्यानंतर सीआयडी मध्ये आज वाल्मिक कराड हजर होण्याची शक्यता आहे आणि 11 वाजता सीआयडीचं ऑफिस आहे पाषाण परिसरामध्ये। या परिसरात या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड हजर होण्याची माहिती जी आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समजतीये आणि त्यामुळे वाल्मिक कराडला सीआयडी कडून अटक केली जाणार आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा अटक आहे आणि वाल्मिक कराड 11 वाजता खरंच आज शरण येतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आज 11 वाजेपर्यंत तो हजर होईल असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवलेला आहे। त्यामुळे 11 वाजता वाल्मिक कराड हजर होऊ शकतो, अन्यथा वाल्मिक कराड अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। 11 वाजता आला तर त्यानंतर पुढील तपास जो आहे तो करण्यास पोलीस अधिकाऱ्यांना आणि इतर यंत्रणांना सोपं जाणार आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी सागर। एकंदरीत जर आपण बघितलं मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण वाल्मिक कराड हा स्वतः आज सरेंडर करणार असं कळत आहे। जर आज वाल्मिक कराड याने सरेंडर केलं तर ही अतिशय मोठी बातमी असणार आहे, कारण वाल्मिक कराड याचा गेल्या साधारणतः 22 दिवसांपासून पोलीस शोध घेत आहेत। मात्र हा वाल्मिक कराड नेमका कोण आहे आपण तेही बघूयात। घरघडी ते राजकारणी कोण आहे वाल्मिक कराड पाहूयात। वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष आहे। वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंचा समर्थक आहे। 10 वर्षांपासून धनंजय मुंडेंसोबत राष्ट्रवादीमध्ये तो काम करतोय। धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीमध्ये परळी मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वाल्मिक कराड हाच अग्रेसर असतो। 307 सारख्या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचा कराडवर आरोप आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्या विरोधात केज पोलिसात खंडणी संदर्भातला गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे।